रामराम मंडळी, जय खानदेश. मी एक ऐराणी कविता लिहिली आणि ती सादरीकरण करानू. ती कविता लिखाणं कारण असं होतं की मना बापण्या मनाकडून भरपूर काही अपेक्षा होतात. म्हणून मना बापने मला शिकासाठी आणि शिकिसन मोठं व्हावासाठी पराय गावाला वाटलायले शहर गावमा. मी स्पर्धा परीक्षांना अभ्यास करानू आणि काहीतरी भविष्यामा मोठं असू या अपेक्षेतून बाप माले दर महिन्याला काही ना काही वाटलावस. आणि मी दर महिन्याला बापले पत्र लिखस, काही ना काही मागस. पण जेव्हा मला जाणीवस की बाप पण आता काही मागायला नको पाहिजे, बाप आपला भरपूर करस आपल्यासाठी, तर मी त्या मनाभाव त्या पत्रामा उतरायल्यात. तर ती कविता तुम्हाला कशी वाटणी नक्की सांगायला प्रयत्न करा आणि जर आवडणी तर शेअर जरूर करा. तर ती कवितानं शीर्षक आहे मना बाप. बोटेसमा धरेल फोंटेन आते कागदवर काय लिखी. मी लिखेस पत्र मना बापले की बोटेसमा धरेल फोंटेन आते कागदवर काय लिखी. बाप जोगे काय मांगो, बाप मना गया ते थकी. हयातभर कष्ट करीसन हारेसनी करी त्यांनी काढी. बापनी हयातभर कष्ट करीसन हाडेसनी करी त्यांनी काढी. वाडे लावमा माले नाही बांधानी त्यांनी माडी. गावमा मोठा लासले सन्मान, गरीबना अपमान वस. बाप माले कायम सांगत राहस की गावमा मोठा लासले सन्मान, गरिबीना अपमान वस. बापना सबत कायम डोकामा आठी इज्जत मोठं लासनीच वस. मग बाप माले सांगस की मने काबाड कष्ट करीसन इज्जत आपण कमाडी. काबाड कष्ट करीसन इज्जत आपण कमाडी. त्यासनी बाप जादातनी इस्टेट हा जमा गमाडी. मने शिकिली की आते तू मोठाच माणूस व्हायजो. मने शिकिली की तू आते मोठा माणूस व्हायजो आणि साहेब होईसन अख्खा गावले खोटा ठरावजो. ज्या काही लोक आपली मजा चेष्टा टिंगल टवाडी करतात त्याच्यासाठी सांगस की शिकिली की सन तू मोठा साहेब व्हायजो आणि मोठा साहेब व्हायसेन बटा गावले खोटा ठरावजो. तू साहेब होईना त्या खानदाना नाव मोठं होई जाईन. तू साहेब होईना त्या खानदाना नाव मोठं होई जाईन आणि आपल्यावर हसणारा लोकेसनी कायमनी दात खुईबटी जाईन. बापले कायम कुशलीमा मी पत्र लिखत राहू. बापले कायम कुशलीमा पत्र मी लिखत राहू आणि राबणारा बापना चेहरा कायम त्या पत्रामा देखत राहू. राबणारा बापना चेहरा कायम त्या पत्रामा देखत राहू. तर ही अशी छोटीशी कविता लिहिलेली कशी वाटणी ती तुम्ही नक्की सांगा. धन्यवाद.